हॅलो स्टुडंट्स, आपण मॅग्नेटिक मटेरियल या चॅप्टरची स्टडी करत आहोत। या चॅप्टरचे आपण न्यूमेरिकल्स बघत आहोत आणि आज आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये काही न्यूमेरिकल्सची स्टडी केला होता। आज आपण मॅग्नेटायझेशन, ससेप्टिबिलिटी आणि टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल या टाइपवरच्या काही न्यूमेरिकलची स्टडी करणार आहोत। यामध्ये आपण आजच्या टॉपिकमध्ये पॅरामॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक मटेरियल जे असतात त्यांच्या बेसिसवरचे न्यूमेरिकल आज कव्हर करणार आहोत। ओके, बरं, लिहा फर्स्ट न्यूमेरिकल। बरं, लिहा द ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेशियम। आजच्या व्हिडिओचा फर्स्ट न्यूमेरिकल लिहा। द ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेशियम at 300 Kelvin is 1.2 into 10 to the power minus 5 is 1.2 into 10 to the power minus 5 full stop। At what temperature will the susceptibility increase to 1.8 into 10 to the power minus 5 increase to 1.8 into 10 to the power minus 5। ओके, क्वेश्चन मार्क द्या। बघा, क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय म्हटलं आहे की असं म्हटलं आहे की एक मॅग्नेशियमचं मटेरियल आहे ज्याची ससेप्टिबिलिटी आहे 1.2 into 10 to the power minus 5। पण ती ससेप्टिबिलिटी कोणत्या टेम्परेचरवर आहे? T1 म्हणजे 300 केल्विन टेम्परेचरवर आहे। त्यानंतर असा कोणता टेम्परेचर आहे, म्हणजे असा टेम्परेचर काय करावं लागेल, कसं करावं लागेल ज्यामध्ये तुमचा जो काही ससेप्टिबिलिटी आहे ती बनेल 1.8 into 10 to the power minus 5। आता मला सांगा, असा तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? टेम्परेचर। तर बघा, याच्या गिवन डाटामध्ये तुम्ही लिहाल तुमची ससेप्टिबिलिटी दिली आहे। गिवन डाटामध्ये लिहिणार ससेप्टिबिलिटी दिली आहे म्हणजे याचा अर्थ काय वन दिलाय। पहिली ससेप्टिबिलिटी दिली आहे, किती दिली आहे? 1.2 into 10 to the power minus 5। त्यानंतर दुसरी ससेप्टिबिलिटी किती बनेल म्हटलं आहे? 1.8 into 10 to the power minus 5। आणि तुम्हाला फर्स्ट टेम्परेचर दिला आहे T1 किती? 300 केल्विन आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? T2। म्हणजे ही जेव्हा ससेप्टिबिलिटी एवढी जेव्हा असते तेव्हा टेम्परेचर एवढा असेल। तुम्हाला ही ससेप्टिबिलिटी बनण्यासाठी टेम्परेचर किती हवा आहे तो तुम्हाला फाइंड करायचा आहे, बरोबर। आता मला सांगा, जर ससेप्टिबिलिटी इन्क्रीज जर होत असेल तर टेम्परेचर हा काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे। काय व्हायला पाहिजे? डिक्रीज व्हायला पाहिजे, बरोबर। कारण की ससेप्टिबिलिटी आणि टेम्परेचर हे एकामेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात। आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये स्टडी केला होता। पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये बघितला होता की ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर। ससेप्टिबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲब्सोल्यूट टेम्परेचर। जर ह्या रिलेशनचा जर यूज केला आपण, तर जर मग समजा मी ते काय1 लिहिलो, तर मला सांगा काय1च्या डिवाइड मध्ये जर मी काय2 लिहिलो, म्हणजे याचा अर्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्या कारणामुळे इक्वल टू मला लिहावं लागेल T2 डिवायडेड बाय T1। इथे काय1 वर असेल तर T1 खाली राहणार, काय2 खाली असेल तर T2 वर असणार, कारण की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्या कारणामुळे। बरं, तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? T2, तर T1 इकडे घेऊन या। T1 जर इकडे त्याच्या मल्टिप्लाय मध्ये तर काय1 into T1 आणि डिवाइड मध्ये काय आहे? काय2। असा जर असेल तर काय1 ची व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली आहे किती? 1.2 into 10 to the power minus 5। T1 ची व्हॅल्यू दिलेली आहे किती? 300 आणि डिवाइड मध्ये काय2 ची व्हॅल्यू दिलेली आहे ती किती आहे? 1.8 into 10 to the power minus 5, बरोबर। 10 चा पॉवर minus 5, 10 चा पॉवर minus 5 तर कॅन्सल होईल। हा जर डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट केला तर हा सुद्धा डेसिमल पॉइंट राईट साइडला शिफ्ट होऊ शकतो। तर इथे तुम्हाला मिळेल 12 into 300 आणि डिवाइड मध्ये 18, दोन्ही डेसिमल पॉइंट शिफ्ट केल्यामुळे। आता मला सांगा, याला 6 चा डिवाइड होते, 6 2 चा 12 आणि याला 6 चा डिवाइड होते 6 3 चा 18।
बरोबर. आता वर काय उरलं 6, तर इथे काय राहणार 6 इंटू 300 आणि डिवाइड मध्ये काय आहे रे 3. इथे काय आहे 3, सॉरी 6 2 चा होईल ना, 6 2 चा 12, इथे काय येणार 2 येईल, हे ना. बरं, ह्या 3 चा 300 ला डिवाइड होईल 100 टाइम्स, तर 100 इंटू 2 इथे काय मिळेल तुम्हाला 200 केल्विन. हा काय झाला टेम्परेचर T2. काय मिळालं तुम्हाला टेम्परेचर T2. तुम्हाला T2 टेम्परेचर जो आहे तो किती मिळेल 200 केल्विन. म्हटलं होतं की टेम्परेचर जेव्हा कमी होईल तेव्हा ससेप्टिबिलिटी काय होते इन्क्रीज होते. म्हणून तुमचा आन्सर सुरुवातीलाच व्हेरीफाय होऊन जाणार की तुमचा जो टेम्परेचर तो टेम्परेचर काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे. क्लियर. बरं, ओके, लिहून घ्या इथपर्यंत. लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. The susceptibility of magnesium at 300 Kelvin is 2.4 into 10 to the power minus 5. Is 2.4 into 10 to the power minus 5. Full stop. At what temperature will the susceptibility increase to 3.6 into 10 to the power minus 5. Increase to 3.6 into 10 to the power minus 5 क्वेश्चन मार्क. क्लियर. बरं, सेम टू सेम क्वेश्चन आहे. या मध्ये तुम्हाला गिवन डाटा सुद्धा जो आहे जसा आता हा प्रॉब्लेमला सॉल्व्ह केलं होतं तसंच करायचं आहे. काय वन दिला आहे तुम्हाला, काय टू दिला आहे 2.4 into 10 to the power minus 5, 3.6 into 10 to the power minus 5, T1 दिला आहे 300 केल्विन, T2 फाइंड करायचा आहे. सेम फॉर्म्युला लावायचं आणि T2 फाइंड करायचं. जेव्हा तुम्ही T2 फाइंड करणार त्या T2 ची व्हॅल्यू येणार 200 केल्विन. किती मिळणार आहे 200 केल्विन. ओके, बरं करता येईल. ओके, ह्या क्वेश्चन तुम्ही होमवर्क करून घ्याल. करता येईल ना. बरं, लिहा नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन लिहा काय आहे. The susceptibility of magnesium. Next question लिया. The susceptibility of magnesium at 200 Kelvin is 1.8 into 10 to the power minus 5. 1.8 into 10 to the power minus 5. Full stop. At what temperature will the susceptibility decrease? Will the susceptibility decrease by 6 into 10 to the power minus 6. 6 into 10 to the power minus 6. क्लियर. बरं, क्वेश्चन मार्क द्या. गिवन लिहा. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये बघा. तुम्हाला ससेप्टिबिलिटी ऑफ मॅग्नेशियम ॲट 200 केल्विन इज म्हणजे तुम्हाला काय1 आणि T1 दिला आहे. तर काय1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे क्वेश्चन मध्ये ऑलरेडी 1.8 into 10 to the power minus 5 आणि T1 ची व्हॅल्यू दिली आहे किती 300 केल्विन. काय दिली आहे 300 केल्विन. बरोबर. ओके, सॉरी 200 केल्विन. किती दिली आहे T1 ची व्हॅल्यू 200 केल्विन. क्वेश्चन मध्ये काय2 दिला आहे, पण काय2 तुम्हाला क्वेश्चन मध्ये जो काय2 दिला आहे त्या काय2 ला थोडा केअरफुली रीड करा. काय म्हटलंय बघा क्वेश्चन मध्ये. ॲट व्हॉट टेम्परेचर विल द ससेप्टिबिलिटी डिक्रीज बाय म्हटलाय. म्हणजे जी ससेप्टिबिलिटी आहे ती ससेप्टिबिलिटी ऑलरेडी जे ससेप्टिबिलिटी होती त्याच्यामधून 6 into 10 चा पॉवर minus 6 एवढ्याने कमी होत आहे. एवढ्याने काय होत आहे कमी होत आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय2 जर काढायचं असेल तर अगोदर किती होता रे 1.8 into 10 चा पॉवर minus 2 याच्यामधून कितीने कमी होत आहे तर 6 into 10 to the power minus 6 ने कमी होत आहे. म्हणून त्याला मायनस करावं लागेल. काय करावं लागेल मायनस करावं लागेल. बरं, त्याला जर मायनस जर केला तर मला सांगा 10 चा पॉवर minus 5 10 चा पॉवर minus 6 मायनस नाही करता येणार. म्हणून याला सारखं युनिट बनवा तेव्हाच तो मायनस होणार. तर 1.8 into 10 to the power minus 5 मायनस
हा जर इथला एक डेसिमल पॉईंट मी याला जर दिलो तर -1 डेसिमल पॉईंट याला जर दिलो तर डेसिमल पॉईंट लेफ्ट साइडला शिफ्ट होईल म्हणजे 10⁻⁻1 जर याला मी दिलो तर डेसिमल पॉईंट लेफ्ट साइडला एक प्लेस शिफ्ट होणार आहे म्हणजे 0.6 × 10⁻⁻5. समजलं का? काय केलं मी 1.8 × 10⁻⁻5 ॲज इट इज होतं. 10⁻⁻6 आहे 10⁻⁻5 सारखं व्हायला पाहिजे म्हणून मी काय करतो हा इथला डेसिमल पॉईंट याला म्हणजे 10⁻1 याला देतो. यामुळे काय होईल तर डेसिमल पॉईंट एक प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट होईल. जर डेसिमल पॉईंट एक प्लेस लेफ्ट साइडला शिफ्ट झाला तो 0.6 बनेल आणि 10⁻⁻6 चा काय बनेल -5. ऑब्वियसली तुम्हाला माहित आहे की 10⁻⁻5 तर कॉमन आहे मग काय उरेल 1.8 - 1.6 उरणार. 1.8 मधून 1.8 - 0.6 उरेल. 1.8 मधून 0.6 जर गेलं तर इथे काय राहणार 1.2 × 10⁻⁻5 राईट. तर हा झाला तुमचा काय2. ह्या सर्व व्हॅल्यूवरून तुम्हाला काय फाइंड करायचं आहे T2 फाइंड करायचं आहे. मग सेम रिलेशन आहे काय1 / काय2 = T2 / T1. T2 फाइंड करायचं असेल तर काय1 T1 / काय होणार काय2. काय1 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे किती आहे 1.8 × 10⁻⁻5 इंटू T1 ची व्हॅल्यू किती दिली आहे रे 200 आणि डिवाइड मध्ये काय2 ची व्हॅल्यू किती आहे 1.2 × 10⁻⁻5. 10⁻⁻5 कॅन्सल होईल. डेसिमल पॉईंट शिफ्ट करा. डेसिमल पॉईंट शिफ्ट करणार तर तुम्हाला इथे काय मिळेल तुम्हाला मिळेल 18 डेसिमल पॉईंट शिफ्ट केल्यामुळे 18 × 200 आणि डिवाइड मध्ये काय मिळणार डेसिमल पॉईंट शिफ्ट झाल्यामुळे 12. दोघांना पण 6 चं डिवाइड होणार 6 3 चा 18 6 2 चा 12. बरं ह्या 2 चा ह्या 200 ला डिवाइड होणार 100 टाइम्स 100 × 3 म्हणजे T2 ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल 300 केल्विन. किती मिळेल रे 300 केल्विन. समजलं का? तर अशा टाइपने हा क्वेश्चन होता. लिहून घ्या. लिहा नेक्स्ट क्वेश्चन लिहा. The susceptibility of a paramagnetic materials. The susceptibility of a paramagnetic material is chi. The susceptibility of paramagnetic material is chi at 27 degrees Celsius. At 27 degrees Celsius. Full stop. At what temperature its susceptibility be? At what temperature its susceptibility be? Chi divided by 3. Chi divided by 3. Question mark. काय म्हटलंय बघा क्वेश्चन मध्ये. ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय1 ची व्हॅल्यू दिली आहे काय1 ची व्हॅल्यू कायच दिलेली आहे. काय2 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे काय डिवाइडेड बाय 3. काय2 ची व्हॅल्यू काय दिली आहे तुम्हाला काय डिवाइडेड बाय 3. T1 दिला आहे तुम्हाला 27 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. T1 तुम्हाला किती दिलेला आहे 27 डिग्री सेल्सिअस. 27 डिग्री सेल्सिअस दिला आहे. पण मला सांगा तुम्हाला टेम्परेचर सेल्सिअस मध्ये नाही चालणार. तुम्हाला टेम्परेचर कसं असायला पाहिजे केल्विन मध्ये असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे केल्विन मध्ये. तर तुम्हाला जो टेम्परेचर आहे तो केल्विन मध्ये असायला पाहिजे. मग तुम्हाला माहित आहे की 27 डिग्री सेल्सिअसला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याच्यामध्ये 273 ऍड करावं लागेल. 27 + 273 किती होणार 300 केल्विन. बरोबर आहे 300 केल्विन. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे T2. काय फाइंड करायचं आहे T2. तर मला सांगा काय फॉर्म्युला होते काय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू T. काय1 डिवाइड बाय काय2 इक्वल टू T2 डिवाइड बाय T1. T2 इक्वल टू काय1 T1 डिवाइडेड बाय काय2. आता तुम्हाला इथून ह्या व्हॅल्यू पुट करावं लागणार. बरं काय1 ची व्हॅल्यू काय दिलेली आहे रे काय1 ची व्हॅल्यू कायच दिलेली आहे इंटू T1 काय दिला आहे तर T1 तुम्हाला दिलेला आहे म्हणजे T1 तुम्हाला आलेला आहे 300 आणि डिवाइड मध्ये काय2 ची व्हॅल्यू काय आहे तर काय2 ची व्हॅल्यू आहे काय डिवाइडेड बाय
3. काय डिवायडेड बाय 3. बरं, हा जो 3 आहे हा 3 वर जाणार, 3 वर जाणार त्याच्या मल्टिप्लायमध्ये जाईल. असं जर झालं तर काय इंटू 300 आणि 3 जर वर गेलं तर काय होणार 3. तर डिवाइडमध्ये काय उरणार रे काय. बरं, काय आणि काय कॅन्सल. तर T2 इज इक्वल टू तुम्हाला काय मिळेल 300 इंटू 3 900 केल्विन. बरं, एवढं ठेवलं तरी चालेल, बट क्वेश्चन मध्ये तुम्हाला टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं होतं, म्हणून आपणही आन्सर मध्ये जो काही आन्सर जो आहे तो आन्सर सुद्धा कशामध्ये काढायचं, जनरली डिग्री सेल्सिअस मध्ये काढायचं. तसं केल्विन ठेवलं तरी चालेल, काही रॉंग नाही आहे. तरी पण जर क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये दिलं आहे तर दुसरं टेम्परेचर सुद्धा कशामध्ये काढणे आवश्यक आहे, डिग्री सेल्सिअस. असं करायचं असेल तर T2 इज इक्वल टू 900 मधून तुम्हाला 273 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. काय करावं लागणार, सबस्ट्रॅक्ट. तर T2 इक्वल टू तुम्हाला मिळेल 10 - 3 7 कॅरी 1, 10 - 8 2 कॅरी 1, 9 - 3 6, तर 627 डिग्री सेल्सिअस. काय मिळेल 627 डिग्री सेल्सिअस. ओके, तर अशा टाईपने तुम्हाला काय मिळेल, टेम्परेचर फाइंड करता येईल. क्लिअर. तर आपण पॅरामॅग्नेटिक मटेरियलवरचं सर्वच्या सर्व क्वेश्चन इथे काय केलं, सॉल्व्ह केलं. तर मुलांनो, इथे तुमच्या चॅप्टर म्हणजे मॅग्नेटिक मटेरियल्स ह्या चॅप्टरचं सर्व न्यूमेरिकल्स एंड होत आहेत. क्लिअर. तर तुम्हाला हे सर्व न्यूमेरिकल लिहून काढायचं आहे आणि हे सर्व न्यूमेरिकल लिहून यांची प्रॅक्टिस पण करायची आहे. क्लिअर. अशाच टाईपने आपण इथे ह्या चॅप्टरला एंड करतो. इथे तुमचा मॅग्नेटिक मटेरियल्स हा चॅप्टर एंड झाला. यानंतर नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन चॅप्टर सोबत आपण तुम्हाला भेटणार. ठीक आहे, तोपर्यंत टेक केअर, बाय.